हॅलो, गुड इव्हिनिंग. आज मी तुम्हाला एका अशा वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे की जी अत्यंत पौष्टिक आहे. हिचे पौष्टिक गुणधर्म आपल्याला माहिती नाही आहेत आणि बऱ्याच जणांकडे हे झाड असतं, पण ह्याची आपण फक्त फळं खातो. ड्रमस्टिक किंवा मोरिंगा असं ह्याचं नाव आहे. तर मला वाटतं की सगळ्यांना ही मोरिंगा वनस्पती माहिती असेल. ह्याची फळं म्हणजे ह्याच्या शेंगा, ह्याची आमटी किंवा ह्याची भाजी करून खाल्ली जाते. आजचा जो व्हिडिओ आहे थोडासा बागेशी रिलेटेड आहे. वनस्पतीशी जरी रिलेटेड असला तरीसुद्धा कुठलं रोप लावणं वगैरे ह्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे की हे काय आहे. तर हे रिच इन कॅल्शियम असणारं मोरिंगा म्हणजेच आपण ह्याला शेवगा असं म्हणतो. शेवग्याची शेंग आपण खाल्ली जाते, आमटीमध्ये सांबारामध्ये घातलेली असते, पण आपण कधी ह्याची पानांची भाजी किंवा फुलांची भाजी कधी करत नाही, केली जात. जेवढी शेवग्याची शेंग ही पौष्टिक आहे तेवढीच त्याची पानं आणि फुलंसुद्धा पौष्टिक आहेत. बऱ्याच ठिकाणी ही लावलेली असते, अगदी सहजपणे ही उगवून येते. अगदी तुम्ही एका छोट्या पॉटमध्ये जरी बी लावलं तर घरच्यापुरते आपल्याला ह्याच्या शेंगा, ह्याची पानं फुलं सहज मिळू शकतात. तर आज मी तुम्हाला ह्याची भाजी कशी करायची हे दाखवून देणार आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यात असणारे पौष्टिक गुणधर्म जे आहेत तेही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पॅनमध्ये तेल घेऊन आपण जिरे, मोहरी, हिंग, हळदीची साधी फोडणी करायची आहे. बारीक कांदा चिरून आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे. लसूणसुद्धा आपण बारीक चिरून घालायचं आहे. हे सगळं खूप पौष्टिक आहे. सगळ्या पौष्टिक वस्तू आहेत ह्या जे आपण घालतो आहे. आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे मेथीचे दाणे पण घातलेले आहेत फोडणीमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपण कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर इथे लसूण पण मी घातलेला आहे. त्याच्यानंतर कांदा परतून घेणार, मिरचीचे तुकडे पण मी घालणार आहे. आणि मग ही भाजी चांगली व्यवस्थित घालून कांदा लसूण परतून झाल्यानंतर थोडीशी हरभऱ्याची डाळ पण घालायची आहे. त्याच्यामुळे चांगली टेस्ट येते. ही भाजी पूर्णपणे मी परतूनच करणार आहे. आणि ही रिच इन कॅल्शियम असते. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये विटॅमिन बी खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि ब जीवनसत्व म्हणजे बी विटॅमिन खूप मोठ्या प्रमाणात असतं. इथे कांदा जरा बाजूला करून मी ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालते आहे. ती हरभऱ्याची डाळ तेलामध्ये चांगली परतली गेल्यानंतर म्हणजे ती आपोआप अर्थात शिजेलच. त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आधी कांदा परतण्यासाठी घालूनच मग वरून हळद आणि हिंग आणि मग पाला जो आहे तो घालणार आहे. तर मी सांगते आहे की जेव्हा एखाद्याला तोंड आलेलं असतं तर तोंड येणे या आजारामध्ये शेवग्याच्या पानांचं आहारातून सेवन करणं हे खूप लाभदायक आहे. शेवग्याची मुळं जी असतात तीसुद्धा जंतनाशक असतात. शेवग्याची पानं आरोग्यवर्धक आहेत आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. मी थोडासा हिंग घालून घेतलेला इथे. तर शेवग्याची पानं ही अँटीऑक्सिडंट आहेत. म्हणजेच अँटीऑक्सिडंट म्हणजे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वगैरे कमी करतात. म्हणजे तुमचं एज जे वाढण्याचं प्रोसेस आहे ती थांबवतात. इथे एवढी फोडणी झाल्यानंतर थोड्याशा मिरच्या घालून मग मी शेवग्याची भाजी घालणार आहे. तर मी आज तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. अर्थात हा गार्डनिंगचा व्हिडिओ नसला तरीसुद्धा त्याच्याशीच रिलेटेड असलेला हा एक व्हिडिओ मला करावासा वाटला. तुम्ही बघितलं असेल की आपल्या भारतामध्ये सुद्धा काही प्रदेशातल्या बायकांचे जे केस असतात ते खूप काळेभोर आणि लांब जाड भरपूर असतात. तर ते कशामुळे असतात? काही ठराविक प्रांतातलेच असतात. म्हणजे तुम्ही जर केरळा वगैरे बघितलं तर तिकडच्या बायकांचे केस खूपच छान जाड लांब असतात. तर त्यांच्या जेवणामध्ये रेग्युलरली ह्या सगळ्या भाज्या येतात. म्हणजे मी ह्याच्या आधी एक मलबारी पालक हा दाखवला होता. म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला मायाळू म्हणतात. तर तो सुद्धा त्यांच्या भागात खूप खाल्ला जातो. पोळीची भाजी असे त्यांच्या भाषेत म्हणतात. आणि ही आता शेवग्याची भाजी. तर तुमच्या जवळपास कुठेही शेवग्याचं जर झाड असेल तर नक्की शेवग्याची भाजी खाण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला ह्याच्या आधी आघाड्याची भाजीसुद्धा करून दाखवलेली आहे. आघाड्याची भाजीसुद्धा खूप खूप पौष्टिक असते. त्याचप्रमाणे शेवग्याची भाजी अतिशय पौष्टिक आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. ही महिन्यातून एकदा तरी आपण ही केली पाहिजे. आणि आपल्या आरोग्य राखण्यासाठी म्हणजे आपण बाहेरून विटॅमिन्स, मल्टीविटॅमिन्स वगैरे हे सगळं घेण्यापेक्षा जर आपलं आहारामध्ये असं नैसर्गिक गोष्टी आपण ठेवल्या, आपल्या घरातच जर आपण अशी रोपं लावली, अगदी छोटी रोपं जरी लावली तर आपल्या घरापुरती 4 माणसांपुरती आपण ह्याची पानं वाढवू शकतो आणि ह्याची भाजी आपण करून खाऊ शकतो. बाहेरची औषधं खाण्यापेक्षा ही अशी खाऊन आपण
आपल्याला म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे हे जे ऑक्सिडंट म्हटलं जातं, अँटीऑक्सिडंट म्हणजे वय कमी करण्याचं प्रोसेस जी आहे ती केली जाते. इथे झाकून ठेवली आहे. कुठलीही भाजी आपण करत असताना ही झाकूनच करायला पाहिजे, म्हणजे त्यातले जे विटॅमिन्स मिनरल्स वगैरे आहेत ते बाहेर जायला नको. इथे मी सगळ्यात शेवटी ओला नारळ घालते आहे. ओला नारळ घालून मिक्स करून आपण ही पुन्हा झाकून ठेवायची आणि अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. तर मोरिंगा किंवा शेवगाच्या पानाची भाजी अतिशय पौष्टिक आहे. सगळ्यांनी करून खाण्याचा प्रयत्न करा. अतिशय चवदार पण आहे बरं काही. तर मला जे सांगायचं होतं ते सांगण्याचा मी प्रयत्न केले. थोडासा गूळ घातला आहे शेवटी. अगदी थोडा तुमच्या आवडीनुसार घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. तुम्हाला थोडीशी किंचित गोड टेस्ट जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तो इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.